ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती मुक्ताबाई की जय, योग महाराज की जय, इंदुजी महाराज की जय, गुरु जगन्नाथ महाराज की जय, ईश्वर भगवान की जय. विठला 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 राघवं रामचन्द्रञ्च रावणारि रमापतिं राजीवलोचनं राम तं वन्दे रघुनन्दनं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. महायोगपीठे तटे भीमरत्यां परं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंग करू प्रथम 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 पांडुरंग करू प्रथम. हे दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे. परिमळाचे धाव भ्रमर ओढी परिमळाचे धाव भ्रमर ओढी तैसे तुझी गोडी लागो मज. अविटगे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. तृषा लागलिया जीवनात ओढी तृषा लागलिया जीवनात ओढी तैशी तुझी गोडी लागोया जीवा. अविटगे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. बाप रखमा देवरू विठ्ठली आवडी बाप रखमा देवरू विठ्ठली आवडी. गोडी असे गोडी मिळून गेली अविटगे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. विठ्ठला परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसे तुझे गोडी लागो मज. अविटगे माय विटेना जवळी आहे परी भेटेना.
प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी या धर्ममंडपामध्ये मानवी जीवनाला अनिष्ट दुःखातून निवृत्त करून परमानंद सुखाची प्राप्ती करून देण्याकरता ज्या सत्संगाची सशास्त्र श्रवणाची किंबहुना भगवत नाम संकीर्तनाची नितांत आवश्यकता आहे, असं परमात्म्याचं चिंतन घडावं, सशास्त्राचं श्रवण व्हावं आणि संतांची संगती होऊन आपलं जीवन कृतार्थ करण्याकरता ज्या भगवंताने आपल्याला देह दिला, ज्या भगवंताच्या कृपेने आपल्याला जीवन प्राप्त झालं, ज्या भगवंताच्या कृपेने आपल्याला वैभव मिळालं आणि ज्या भगवंताच्या कृपेनेच आपलं जीवन हे आनंदमय आहे, अशा भगवंताचा ऋणनिर्देश करण्यासाठी आणि या ठिकाणी श्रीमद भागवतासारख्या श्रेष्ठ सद्ग्रंथाचं या ज्ञानयज्ञाचं आयोजन या ठिकाणी आपला जो पाटील परिवार आहे आणि श्री ज्ञानदेव भगवान पाटील, सौ जयश्री ज्ञानदेव पाटील, श्री केतन ज्ञानदेव पाटील, सौ चित्रा केतन पाटील, श्री गिरीश चंद्रकांत राणे, सौ पौर्णिमा गिरीश राणे, ची ध्रुव केतन पाटील आणि कृपणिका गिरीश राणे आणि या परिवाराच्या माध्यमातून आता कार्यकारण भावाचा पत्रिकेमध्ये उल्लेख नाही, पण विशिष्ट काही कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि ते अत्यंत स्तुत्य आहे, योग्य आहे, अभिनंदनीय आहे. कारण संतांच्या प्रमाणाचा जर विचार केला तर जेणे हा जीव दिधला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. आणि या न्यायाला अनुसरून या परिवाराच्या माध्यमातून ज्ञानयज्ञ आहे. आपल्या जीवनामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत आणि या 4 पुरुषार्थ जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करायचे आहेत. या 4 पुरुषार्थामध्ये गृहस्थाश्रम जीवनामध्ये आपल्याला 2 पुरुषार्थांची अत्यंत आवश्यकता आहे. आपल्याला या 4 पुरुषार्थाचं चिंतन आणि प्रवचन या कीर्तनात करायचं नाही, पण थोडंसं चिंतन मला द्यायचं आहे. कारण आपण गृहस्थाश्रमी आहोत आणि गृहस्थाश्रमामध्ये 2 पुरुषार्थ अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक पुरुषार्थ पहिला हा पहिल्या ब्रह्मचारी आश्रमात प्राप्त करायचा आहे, त्याचं नाव आहे धर्म. आणि एक पुरुषार्थ जो आहे त्या धर्माप्रमाणे जर आपण वाटचाल केली तर आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला प्राप्त करायचं आहे, त्याचं नाव आहे मोक्ष. पण मध्ये जे 2 पुरुषार्थ आहेत त्याचं नाव आहे अर्थ आणि काम. हे 2 पुरुषार्थ गृहस्थाश्रमात प्राप्त करायचे आहेत. कारण गृहस्थाश्रम म्हटल्याच्या नंतर नाथ महाराजांची सुंदर ओवी आहे. नाथ महाराज सांगतात, हरी श्री हाती धरिता देख, वाढे प्रपंचाचे थोर दुःख, घर पाहिजे आवश्यक, भोगार्थ जाण श्रीच्या, त्या गृहाची गृहसिद्धी, पाहिजे धनधान्य समृद्धी. याचाच अर्थ असा आहे की गृहस्थाश्रम स्वीकारत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाच्या गोष्टीची गरज आहे आणि ते म्हणजे अर्थ, म्हणजे पैसा. आणि तो पैसा मिळवण्याकरता आपल्याला कोणत्या न कोणत्या प्रकारचं कर्म हे करावं लागणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी आपले आयोजक श्री हरिभक्तीपरायण ज्ञानदेव दादा आणि यांनी या गृहस्थाश्रमाचा चरितार्थ चालवण्यासाठी आणि त्यांना भगवंताच्या कृपेनं जी सेवा प्राप्त झाली त्या सेवेतून ते आता निवृत्त होणार आहे. मी प्रस्तावना मुद्दाम अशी दिली कारण गृहस्थाश्रम चालवण्यासाठी आपल्याला अर्थ पुरुषार्थाची गरज आहे आणि हा अर्थ पुरुषार्थ प्राप्त होत असताना संतांच्या प्रमाणाप्रमाणे
चांगल्या मार्गाने पैसा मिळवावा, संसार चांगला होतो. जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, जोडोनी या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी. ऐका, थोडासा वाढवा. हा? हा? बघा, तुम्ही कुठलंही वाक्य बोला, तुम्ही सहज चर्चा करा, कुठली चर्चा करा, कोणती चर्चा करा, कोणत्याही विषयाची करा, व्यापाराची करा, शेतीची करा, घराची करा, सासू सुनीची करा, भाऊबंदकीची करा, राजकारणाची करा, कोणतीही चर्चा जरी तुम्ही केली तरी त्या चर्चेला तुका म्हणे हजरच आहे. करून पहा प्रयोग, तुम्ही अभ्यास करा त्याचा. तुका म्हणे तुम्ही सहज बोलायला लागले तरी तुका म्हणे तुमच्या पॉईंटवर तयारच आहे. एक वाक्य तुम्हाला सांगितलं की गृहस्थाश्रमाकरता धनाची आवश्यकता आहे, अर्थाची गरज आहे. अर्थ जर तुम्ही चांगल्या मार्गाने मिळवला तर तुमचा संसार चांगला होतो. लगेच तुकाराम महाराजांनी प्रमाण दिलं. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, आणि उत्तरार्ध अजून आहे, मिळवण्यासाठीच नाही सांगितलं, फक्त पैसा मिळवण्यासाठीच नाही. काही माणसं या प्रमाणाचा फक्त एवढाच वापर करतात, जोडोनिया धन, जोडोनिया धन, जोडोनिया धन, पुढचं सर्व विसरून जातात. व्यवहार कसाही करतात ते, पण व्यवहार सांगितला उत्तम व्यवहार आहे. पण उत्तम व्यवहारानं मिळवणारं करता उत्तम व्यवहारानं मिळवणारासाठीही उत्तरार्ध अजून महत्वाचा आहे. कारण कधी कधी वाईट मार्गाने मिळवणारे धन परमार्थात खर्च करतात, मागे पुढे पाहत नाही. लक्षात ठेवा, वाईट मार्गाने मिळवणारे परमार्थात धन खर्च करताना मागे पुढे पाहत नाही. पण चांगल्या मार्गाने मिळवणारे ते 10 विचार करतात. म्हणे महाराज आमचं धनका तसं आहे, आमचं धनका तसं आहे, म्हणून ते देण्याकरता मागे पुढे पाहतात. पण लक्षात ठेवा, जर संसार तुम्हाला सुखाचा करायचा असेल तर मिळवावं चांगल्या मार्गानं आणि खर्च करावं चांगल्या मार्गानं. फायदा आहे त्याचा. उत्तमची गती तो एक पावेल, आणि उत्तम भोगेल जीवखाणी विषांतर होईल. म्हणून आपल्याला अभंगाकडे यायचं आहे, आणि आहे त्या वेळामध्ये अभंगाचंही चिंतन द्यायचं आहे. पण थोडक्यात आता हे प्रमाण जे आहे हे काही तुमच्यासाठीच सांगत नाही मी. काही माणसं आम्हाला कीर्तन झाल्यावर बोलतात, म्हणे महाराज हे प्रमाण आमच्यासाठी की तुमच्यासाठी? आमच्याहीसाठी आहे. कारण आमचाही मिळवण्याचा व्यवहार हा चांगलाच पाहिजे, चांगल्या मार्गानेच आम्ही मिळवलं पाहिजे. इमानदारीनं सेवा करून पैसे घेतले पाहिजे, पैसे घेतलेच पाहिजे, फुकट काहीच करायचं नाही. पण इमानदारीची सेवाही असली पाहिजे. इमानदारीनं सेवा करून जर तुम्ही धन मिळवलं तर ते फल आपल्याला देणारं ठरतं. विचार न करताना अगदी थोडक्यात बोललो. म्हणून अशा पद्धतीने सेवानिवृत्तीचा त्यांचा पुढे आता कार्यक्रम आहे. परंतु त्या निमित्तानं भगवंताची कृपा आपल्यावर आहे हे चिंतन लक्षात ठेवून या परिवाराने या ठिकाणी आयोजन केलं. आणि श्रीमद भागवत कथेकरता आपल्याला श्रीमद भागवत कथा नवीन नाही, परंतु या श्रीमद भागवत कथेचे आमचे प्रवक्ते, आमचे परमस्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण आणि वाल्मिकजी महाराज सुरायकर, आणि एक प्रेममूर्ती आपण ज्यांना म्हणतो की प्रेमळ व्यक्तिमत्व ते आहे. आणि त्यांच्या रसाळ वाणीतून आपण ही कथा या ठिकाणी श्रवण करीत आहोत. नियोजन अत्यंत सुंदर आहे, मंडप चांगला आहे, लाइटिंग तर सुंदर आहे, स्पीकर तर अगदी टणटण आहे, त्याच्याबद्दल तर काहीच वाद नाही. स्टेज आकर्षक आहे. तुम्ही श्रोते अगदी मन लावून कीर्तनाकरता बसलेले आहेत. ऐका. आणि सर्वात आज जमेचा पॉईंट असा आहे की मला कीर्तन करण्यापेक्षा ही मंडळी आमच्या हातात कधी सापडणार नाही.
म्हणून मी आमच्या डॉक्टर साहेबांशी बोललो की कधी कधी वेळ पाहून कार्यक्रम करायचा, कारण अशा प्रकारची ही त्यागमय मंडळी आहे. कारण ही ज्ञानोबारांच्या आणि परम अशा प्रकारच्या सुसंस्कारामध्ये, पवित्र अशाच्या तीर्थामध्ये, आणि ज्यांनी त्यागमय जीवन जगून माधुकरीचं अन्न खाऊन जे तयार झालेली मंडळी आहे. कारण यांच्या त्यागाचं मोल कोणाला करता येणार नाही. कारण मी तुम्हाला सांगतो की त्यागाचं मोल करता आलं पाहिजे. आपण जे मोल करतो ते विद्येचं करतो, आपण जे मोल करतो ते कौशल्याचं करतो, आपण जे मोल करतो ते त्याच्या कामाचं करतो. आपण कोणी माणसं मोल कशाचं देतो? आता मी कीर्तन करतो, मला जे काही वेतन मिळणार आहे, मानधन मिळणार आहे, ते माझ्या कीर्तनाचं मिळणार आहे फक्त. पण मी सतत घोर सोडून 12 महिने बाहेर फिरतोय, त्याचं मोल काय आहे? मलाही घर आहे, मलाही बायको आहे, मलाही पोरं आहे, सर्वच काही आहे, पण त्यांचा त्याग करून मी 12 महिने फिरतो, त्याचं मोल काय आहे? ही मंडळी आज यांच्याकडे पाहिल्याच्यानंतर, यांची स्तुती मी करत नाही, पण यांच्याकडे पाहिल्याच्यानंतर तुमच्याही डोक्यामध्ये असा प्रकाश पडत असेल की अशी पोरं आपल्यालाही पाहिजे. पण भाग्याशिवाय अशी पोरं आपल्याला भेटत नाही. आपले पोरं काय दिवे लावतात हे आपल्याला माहिती आहे. ते सांगून मला काही वाटेकरी व्हायचं नाही आहे, कारण असं सांगितलं म्हणजे आमचे धंदे कमी होतील, आम्हाला कोणी बोलवणार नाही. पण वस्तुस्थिती सांगतो, असं त्यागमय यांचं जीवन आहे. आणि या त्यागमय जीवन असणारी ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. गायनाचार्य आहे, मृदंगाचार्य आहे, सर्वांचा नामनिर्देश न करताना अगदी थोडक्यात या ठिकाणी हा विषय थांबवतो. म्हणून मी आरंभाला येताबरोबर माझ्या मनात असा विषय आला की आज आपण एक काम करू. कारण आमचं वेगळं आहे थोडंसं, आम्हाला समाज पाहून काम करावं लागतं. आम्ही बोलतो, आम्हाला जसा समाज असेल त्या पद्धतीने आम्ही कीर्तन करून मोकळं होतो. पण आज माझ्या मनामध्ये असं आलं की ही मंडळी पुन्हा पुन्हा सापडत नाही, आणि म्हणून अत्यंत सुरेल आणि योग्य अशा प्रकारच्या, गोड अशा प्रकारच्या आणि आवाजामध्ये आणि शास्त्रोक्त पद्धतीने आणि वारकरी संप्रदायाची पथ्य पाळून असणारी चाली आहेत. कारण याला चाली म्हणतात, याला वारकरी संप्रदायाच्या चाली म्हणतात. तुम्हाला आवडो का ना आवडो, कारण तुम्हाला आवडेलच असं मला वाटत नाही. कारण अलीकडच्या काळामध्ये 100% लोकांना असं आवडत नाही. पण लोकांना आवडो का ना आवडो त्याचा आम्ही कधी विचार करतच नाही. कारण कीर्तनामध्ये लोकांना आवडणारा विचार नसावा, तर लोकांच्या कल्याणाचा विचार असावा. लक्षात ठेवा. आणि त्या न्यायाला अनुसरून अत्यंत गोड आणि सुरेल अशा प्रकारचं पवित्र असं गायन. कारण मंत्रमुग्ध झालो आपण. मी तुमच्यावर तर ढकलून दिलं रूपापा आता म्हणायला, कारण मी रूपापा आता कोणाला म्हणू देत नाही. मी आतापर्यंत मी म्हणूच देत नाही, मीच म्हणतो. पण तुमच्यावर ढकललं, आणि तुमच्यावर ढकलताबरोबर तुम्ही अशी चाल म्हटली की जे मी रोजच म्हणतो, मी त्या चाल सोडून म्हणतच नाही. मला खूप आनंद झाला. कारण कसं असतं की तुकोबरांच्या शब्दाप्रमाणे जर आपण बोललो तर भजनामध्ये ओंगळवानापणा नको, तर भजनामध्ये शुद्ध भाव असला पाहिजे. आणि शुद्ध भावाचं भजन हे परमात्म्याला आवडणारं भजन आहे. आज सेवेकरता निवडलेल्या अभंगाचं थोडंसं चिंतन आता बोलणार आहोत, कारण वेळ कमी आहे. तुम्ही म्हणाल चालू द्या रात्रभर, चालणार नाही, वेळेतच कीर्तन संपलं पाहिजे. म्हणून वेळ कमी आहे, आणि कमी वेळामध्ये एवढं वेतन मिळणारा हाच धंदा आहे. महाराजांना हसू आलं. खरंच आहे. इंजिनियर राबराब राबतात, डोक्याला त्रास देतात, महिनाभर काम करतात, त्यांचे डोके खराब होतील. अलीकडच्या पोरांचे पहा तुम्ही काही दिवसांनी. पण कमी वेळामध्ये थोडंसं सांगून पेमेंट घेणारे आम्हीच आहे. हे आमचं मागच्या जन्माचं भाग्य आहे. तुम्ही देणारे कोणी नाही आहे. मागच्या जन्माचं आमचं भाग्य आहे. म्हणून कमी बोलायचं आणि जास्त पैसा घ्यायचा, वेतन घ्यायचं, हे भाग्य आमचं आहे. गाई म्हशी तुम्ही वागवायच्या आणि ग्लासभर दूध आम्ही प्यायचं, हे भाग्य आमचं आहे. तुम्हाला वाटतं कधी कधी की मजा आहे. मजा खरंच आहे. कारण ही मजा करण्याकरता पूर्वपुण्याचा ठेवा आहे. कारण पूर्वपुण्याचा काही ठेवा असल्याशिवाय मिळत नाही. असंच जर बोलत राहिलो तर 10 वाजेपर्यंत असंचही बोलत राहील मी. मग असं बोलण्यात काही अर्थ नाही. त्याच्याकरता सेवेकरता निवडलेल्या अभंगाचंही आपल्याला चिंतन करायचं आहे. सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानियांचे शिरोमणी, ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली,
साधकांचा मायबाप अखिल विश्वाची आई असणारे ज्ञानसम्राट ज्ञानोबरायांचा उत्कृष्ट अशा प्रकारचा केवळ 4 चरणाचा पण अभंगाच्या माध्यमातून आणि भगवंत प्राप्तीचा अंतःकरणातली दृढ आवड व्यक्त करणारा असा गोड अभंग आहे. ऐका, आता या अभंगाचं चिंतन करत असताना वर्णन असं आहे की ज्ञानोबराय परमात्मा प्राप्तीची आवड आपल्या अंतःकरणामध्ये जी आहे ती आवड या ठिकाणी व्यक्त करतात. किंबहुना भगवंताकडे त्या परमात्मा प्राप्तीची भेटीची उत्कंठा, त्या भगवत भेटीची गोडी ती माझ्या जीवनामध्ये लागावी अशा प्रकारचा प्रार्थनापर विचार. कारण या अभंगाला तुम्ही जसं सोडवाल तसं तो सुटेल. एक प्रार्थनापर विचार आणि परमात्म्याकडे मांडतात. पण परमात्म्याकडे मांडत असताना भाषा मात्र या ठिकाणी विषयाची केली. अंतःकरणात आवड भक्तीची आहे आणि भाषा मात्र विषयाची केली. त्याचं थोडंसं चिंतन मी तुम्हाला देतो. कारण या अभंगामध्ये सुरुवातच अशी आहे की तैसी तुझी गोडी लागो मज. बघा, तैसी तुझी गोडी लागो मज. देवाकडे प्रार्थना आहे, देवा मला तुझी गोडी लागो पण तैसी लागो. ऐका, आता तैशी लागो म्हणजे कैसी लागो हा दृष्टांतपूर्वक सिद्धांत दिला पहिल्या चरणात. परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढे, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढे, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी. तैसी तुझी गोडी लागो मज, तैसी तुझी गोडी लागो मज. अविटते माय विटेना, अविटते माय विटेना. तैसी तुझी गोडी लागो मज, तैसी तुझी गोडी लागो मज. अविटगे माय विटेना, अविटगे माय विटेना. ज्ञानोबराय म्हणतात तैसी तुझी गोडी लागो मज. आता कैसी लागो त्याचा चिंतन करण्या अगोदर प्रश्न असा निर्माण करायचा आहे की का हो ज्ञानोबराय ज्या अर्थी परिमळाची धाव भ्रमर ओढी हा दृष्टांत देऊन आणि भगवंताकडे विचारणा करतात की तैसी मला तुझी गोडी लागो, तर ज्ञानोबरायांना आणि भगवत प्राप्तीची गोडी नव्हती का? परमार्थाची गोडी नव्हती का? परमार्थाची आवड नव्हती का? असे जर प्रश्न आपण निर्माण केले तर त्याचे उत्तर आपल्याला प्रमाणांमध्ये माहिती आहे. कारण ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये आणि परमार्थाची भक्तीची एवढी ओढ होती, एवढी आवड होती की ज्ञानोबराय आपली आवड एके ठिकाणी वर्णन करतात भगवत भक्तीची. ज्ञानोबरायांनी सांगितलं, माझे मनीची आवडी, माझे मनीची आवडी, माझे मनीची आवडी, माझे मनीची आवडी. पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मना रंगले, पांडुरंगी मना
परमात्म्याबद्दलची अंतकरणातली आवड ओढ या ठिकाणी व्यक्त करतायत की माझे मनीची आवडी, माझ्या मनात परमात्मा भेटीची भगवत भक्तीची एवढी आवड आहे। माझे मनीची आवडी पंढरपुरा नेन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधिले। अभंगांचं चिंतन करताना असं वाटतं कधी कधी की ज्या वेळेला आम्ही असे प्रमाण म्हणतो त्यावेळेला आमच्या मागे तुम्ही म्हणायचं, तुम्ही फक्त ऐकायचं नाही। कारण तुम्ही कीर्तनात जर असं मागे मागे म्हणत राहिले तर असेच भजनं तुम्ही म्हणत राहाल आणि म्हणणार। अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे असं भजनं म्हणणारी महिला नाहीत आणि आमची अपेक्षा आहे की असं म्हणणारे महिला पाहिजे। तुम्हाला हे आवडत नाही, तुम्हाला काय आवडतं ते आम्ही कीर्तनात म्हणत नाही, पण आमची इच्छा आहे की असं जर तुम्ही हळूहळू हळूहळू मागे म्हणत राहिले तर तुम्ही असं तालात आणि ठेक्यातनं टाळ मृदंगाच्या गजरामध्ये अशीच अभंग म्हणू शकाल। कारण आमच्यापेक्षाही गोड स्वर तर तुम्हाला देवाने दिलाय, म्हणून प्रयत्न करत चला, म्हणत चला। मी प्रत्येक कीर्तन म्हणायला लावतो, मागे म्हणायचं। मागे म्हणणं कोणाला कळतं? मागे माप असतो, मापमध्ये म्हणणं कोणाला कळतं की कोणाचं काय चुकलं आणि कोणाचा स्वर गेला। पण स्वर गेला आणि स्वर चुकला हे कळत नाही, पण आपल्याला स्वर येतो हे मात्र निश्चित आहे, आपला स्वर लागून जातो। म्हणून ध्यानपूर्वक ऐका। चला, मला हे मुद्दाम सांगायचं, कारण कीर्तनामध्ये अशा काही त्रुटी ज्या असतात त्या सांगण्याची मला सवय पडली आणि ती सवय तुमच्या त्रुटी म्हणून काढायच्या नाही तर आपल्या जीवनात भक्तीचा आनंद मिळावा हा उद्देश आमचा असतो। ऐका, प्रमाण आपलं सुरू होतं। माझे मनीची आवडी पंढरपुराने न गुढी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेधले, पांडुरंगी मन रंगले। एवढंच नव्हे तर ज्ञानोबा आहे परमात्म्याची भेट व्हावी ही आंतरिक जी तळमळ आहे ती आंतरिक तळमळ व्यक्त करत असताना एक अत्यंत सुंदर अशा प्रकारचं आमच्या संतांच्या वाङ्मयाचा एक अभंग आहे। त्या अभंगाचा आनंद मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण तो अभंग मी जितका चांगला म्हणणार नाही ती आमची मंडळी म्हणणार आहे, म्हणून मी काही काही गोष्टी शोधून काढतो आणि तुम्हाला आनंद देण्याचा थोडासा आज प्रयत्न करतोय। बघा, मी कुठे शोधून काढलं, काय शोधलं आता कीर्तन करता करता। कारण भगवत भक्तीची जशी आवड ज्ञानोबांच्या अंतःकरणामध्ये आहे त्याप्रमाणे परमात्मा भेटीची अंतरामध्ये एवढी उत्कटता आहे, कारण संतांच्या अंतःकरणामध्ये भगवत भेटीची एवढी उत्कटता असते। ज्याप्रमाणे त्या गोपिका होत्या, भगवान कृष्णाचा वियोग झाला, वाढवायचं नाही, भगवान कृष्णाचा वियोग झाला आणि वियोग होता बरोबर आपल्याला माहिती आहे जेव्हा भगवान परमात्मा एकाएकी अंतर्धान पावतात आणि त्यावेळेला त्या गोपी विलाप करतात आणि त्या गोपी त्या भगवान कृष्ण परमात्म्याला म्हणतात, कन्हैया कान्हा आणि देई भेटी एक वेळा। त्यावेळेला त्या सैरावरा धावत सुटल्या आणि सैरावरा धावत सुटत असताना जे दिसेल त्याला त्या विचारू लागल्या। ऐका, वृक्ष दिसले त्यांना विचारलं, पर्वत दिसले त्यांना विचारलं, नद्या दिसल्या त्यांना विचारलं, दगडांना विचारतायत, पशूंना विचारतायत, जो दिसेल त्याला विचारतायत। काय विचारत होत्या त्या एकच विचारत होत्या, माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे सांगा, माझा हरी देखिला काय कोणीतरी सांगा गे सांगा। ज्याला त्याला विचारायचं का, हो माझा कृष्ण तुम्हाला दिसला का, माझा हरी तुम्हाला दिसला का? लोक विचारायला लागले, लोक विचारायचे, का ग बाई तुझा कृष्ण कृष्ण म्हणते ना, कसा होता तो कृष्ण? ते मग वर्णन करून सांगायचे, माता शोभे पिंपळ पान, अंग मेघ वर्ण जाण, त्यासे म्हणती श्री भगवान, योगी ध्यान विश्रांती, माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा। एवढं नव्हे तर तो माझा भगवान परमात्मा मला भेटेल का? पुसावे सेहेची वाटे
जो जे भेट तयासी देव कृपा करील मज देव कृपा करील मज देव कृपा करील मज काय लाज राखील देव कृपा करील मज विचारते तू माझा देव मला भेटेल का. त्याप्रमाणे ज्ञानोबराय देखील सकाळचा ब्रह्ममुहूर्त आहे आणि ब्रह्ममुहूर्तात ज्ञानोबराय उठले. आपल्या पर्णकुटीचा दरवाजा उघडतात तर त्या पर्णकुटीच्या दरवाजावर कावळा बसलेला होता. कावळा पाहिल्याच्या नंतर कावळा काव काव करत होता. ज्ञानोबरांना आनंद झाला. ज्ञानोबरांनी विचार केला की शुभ शकून आहे. ऐका, मग शुभ शकून असल्याच्यामुळे अंतःकरणामध्ये भगवत भेटीची उत्कंठ असल्यामुळे ज्ञानोबरा त्या कावळ्याला विचारू लागले. पहिला तो गे कावू कोकाटा पहिला तो गे कावू कोकाटा पहिले तो गे गाऊ कोगरा है पहिले तो गे गाऊ कोगरा है शकून गे माये सांगताय शकून गे माये सांगताय पहिला तो गे कावू कोकराय पहिला तो गे कावू कोकराय पहिले तो गे गाऊ कोगरा है पहिले तो गे गाऊ कोगरा है ज्ञानोबराय त्या कावळ्याला विचारताय. पहिलं तू गे काऊ कोकता हे शकून गे माये सांगता हे सांगता हे. काय विचारलं. आता काम करायला लावण्याची पद्धती या अभंगात आहे. कोणाकडून जर काम करून घ्यायचं असेल तर काय करावं लागतं. फुकट कोणीच काम करत नाही आपलं. आणि आपल्याला सवय पडली कोणी आपलं कामं फुकटात केली पाहिजे. फुकटात कसं कोणी करेल. म्हणून माऊली त्या कावड्याशी काय बोलतात ऐका. उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ. मशिनरीमध्ये बिघाड आहे. त्याला कारण आहे, डबल रोल आहे. दिवसभर हेच व्यासपीठ चालवणं सुरू आहे दोन्ही टप्प्यात. आणि रात्रीच्या कीर्तनाचं कधी सुटत नाही आहे. पण ठीक आहे, भगवंताची आहे थोडीशी कृपा. उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू. काय विचारलं. पाहुणे पंढरी राहू घरा कै येतील. काय गोड चिंतन आहे. सांगा सांगा, माझा पांडुरंग परमात्मा माझ्या घरी कधी येईल का. कावळ्या, कदाचित जर तू माझा हा शुभ शकून जर सांगितला तर बघा, लाच देण्याची पद्धती तिथून नाही. त्याला सांगितलं मी काय करीन. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. तुला दही भात खाऊ घालीन, पण एवढं सांग, सत्य सांग गोठी विठो येईल का. एवढंच नाही, अजून ऐका. आंबिया डहाळी, आंबे, आंबिया डहाळी फळे चुंबी रसाळी आजीची काळी शकून सांगे. पहिलं तो गे काऊ कोकता हे कोकता हे. अहो, त्यांच्या अंतःकरणामध्ये आणि भगवत भेटीची एवढी आवड होती
की त्यांना जगामध्ये परमात्म्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आवडतच नव्हतं. हा सिद्धांत जर सांगायचं ठरलं तर माऊलीचं चिंतन आहे का, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, देवा तुझ वाचोनी केशवा अनुनावडे. हे भक्ताचं लक्षण आहे. भक्ताचं लक्षण सांगताना तुझं वाचोनी केशवा अनुनावडे. हे केशवा फक्त तूच आवडे, तू सोडून कोणीच नावडे. किती प्रेमाचे असले तरी ते आम्हाला नावडे. हे भक्ताचं लक्षण आहे. नावडे जन, नावडे धन, नावडे माता आणि नावडे पिता. मग एवढी ज्याच्या अंतःकरणाची भूमिका ही भगवंताच्या बद्दलची आवडीचीच आहे ते ज्ञानोबार आहे. या ठिकाणी मात्र विचार असा देतात की देवा मला तुझी गोडी जरूर आहे, पण अजून माझी प्रार्थना अशी आहे की तैसी तुझी गोडी लागो मज. मग तैसी म्हणजे कैसी, तर त्याचं उत्तर दिलं परिमळाची धाव भ्रमर ओढी आणि तैसी तुझी गोडी लागो मज. आता हा दृष्टांत विषयाचा आहे, कारण आपल्या भक्तिशास्त्रामध्ये जे विषय सांगितले गेले ते 5 आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आहेत. या एक एक विषयाच्या आहारी जर तुम्ही आपण गेले तर आपला घात आहे. ऐका जरा, एक विषय घात करू शकतो, कारण एकेका विषयाने कोणाकोणाला नाडलं. कारण जसे 5 विषय आहेत तशा त्या 5 विषयाचे आणि घात करून घेणारे आणि 5 जण आहेत. ऐका, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. त्याप्रमाणे इथे जोडी अशी आहे, कुरंग, मातंग, पतंग, मीन, भृंगा. हे 5 लोक तसे आहे, त्याला जोडी आहे. या दृष्टांतामधले आपल्या दृष्टांतामध्ये फक्त एकाच वर्णन आलेलं आहे, परिमळ म्हणजे गंध. ऐका, आता दृष्टांत सांगून सिद्धांतात यायचं आपल्याला. विठ्ठल 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 विठ्ठल. दृष्टांत सांगून आपल्याला आपल्या सिद्धांताकडे वळायचं आहे. ज्ञानोबा या ठिकाणी वर्णन अशा प्रकारचं करतात. ऐका, कमलदल हे विकसित झालं, कारण या कमलदलाचं असं वैशिष्ट्य आहे, कमल कलिका जोपर्यंत असते तोपर्यंत ठीक आहे, पण ती कलिका ज्यावेळेला विकसित होते त्यावेळेला तिने जर ठरवलं, कारण कमळ विकसित झालं की त्यात जो मकरंद असतो, जो सुगंध असतो, त्याला परिमळ म्हणतात. तो परिमळ त्याने किती ठरवलं की आपण कोणाला द्यायचा नाही, आपला आपलाच खाऊ. चालेल का? निसर्गाचं असं चालत नाही. आपण तरी आपली भाजी 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवू, आणि शेवटी नाही चांगली वाटली तर टाकून देऊ. हे आपलं आहे. पण निसर्गाचं तसं नाही, पशुपक्ष्याचं तसं नाही. पशुपक्ष्याचं निसर्गाचं इतकं सुंदर नातं आहे, तुम्हाला काय सांगू मी. काल सहज विषयाला म्हणून बोलतो, काल दुपारच्या पहिलं सत्र संपलं आणि दुपारचा आराम झाला. आम्हाला चिकू आले, सफरचंद आलेत, केळी आली, सर्व झालं. आता जेवण झालं तरी दुपारची झोप झाली की त्यांनी, आणि प्रेम आहे लोकांचं, काय करणार त्याला. आता काय काय खाणार, थोडं थोडं खाल्लं. आमचे डॉक्टर होते, डॉक्टर म्हणले बा हे मग बांधून ठेवू का, गाडीत घेऊ.
आता त्यांनी म्हटलं तसं मलाही थोडंसं चिंतन केलं, पण लगेच साधू आठवतात, संत आठवतात. लगेच संत मला आठवले. मी त्यांना बोलूनही दाखवलं. म्हटलं तुम्ही म्हटलं बांधून ठेवून गाडीत घेऊ का, पण आमच्या संतांनी असं सांगितलं की पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी आणि जोवरी प्राचीनाची दोरी. म्हणले पा हे त्यांचं त्यांना देऊन टाका, आपल्याला आता काम नाही, उद्या आपलं उद्या पाहू. कारण तुम्ही पक्षाला दाणे टाकलेत, ऐका, दाणे टाकलेत. पक्षी येतात, 2-4 दाणे खायचे असेल तेवढेच खातात आणि तिथे गुंतून ते राहत नाही. म्हणून ते कसे आजाद आहे, म्हणून ते सुखी आहे. लक्षात घ्या. दुसरा सिद्धांत तिथे असा आहे, समजा पक्षाचं निश्चिंतन मी काय देतोय, तर निसर्गाचे नियम, पशुपक्ष्याचे नियम आजही कायम आहेत. त्यांनी हस्तक्षेप केला नाही आपल्यासारखा. उदाहरणार्थ तुकोबारा एका ठिकाणी असं गोड वर्णन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, एकदाच एकाही वेळचा प्रसंग आहे. एक चिमणी रस्त्याने चालली आणि ते चिमणी रस्त्याने जात असताना तिला रस्त्यामध्ये भेटला चावल, तांदूळ. मग चिमणीने विचार केला, चांगला आहे तांदूळ आपल्याला भेटला. तिने चोचीने तांदूळ घेतला आपल्या चोचीत, पण अशी थोडीशी भूर उडाली. अजून तिला दिसली डाळ तुरीची. मग तिने केला विचार, आता की जमलं, आता जर आपण हे डाळ घेतली तर पहिल्यांदा आपल्याजवळ तांदूळ आहे आणि हे डाळ घेतली की खिचडी करायला काही हरकत आहे का. पण काय झालं तुमच्या लक्षात आलं, तिने ज्या वेळेला डाळ घ्यायला ती सुरुवात करते त्यावेळेला चोचीतला तांदूळ पडतो आणि तांदूळ घ्यायचं ठरलं तर चोचीतली डाळ पडते. म्हणून ती फक्त एकच घेऊन चालते, ते तांदूळच घेऊन चालते, डाळ काही घेत नाही. हा तिचा नियम आहे. अजून दृष्टांत सांगतो मी तुम्हाला. देखे उत्पत्वना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे कैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगी. यातलं थोडंसंच घ्यायचं असतं आपल्याला, पूर्ण लागू हो न लागो, कारण प्रत्येकातलं थोडंसं घेतल्याच्या नंतर ते परफेक्ट असतं. इथलं फक्त एवढंच घ्यायचं आहे. पाळाला आंबा आला, पाळाला आंबा आल्याच्या नंतर राघूला आमंत्रण देण्याची गरज नसते. ऐका, दृष्टांत एवढाच घ्यायचा आहे. राघूला आमंत्रण देण्याची गरज नाही. पक्षी जो पोपट आहे तो डायरेक्ट उड्डाण करतो, तो ज्ञानाचा अधिकारी आहे. तो डायरेक्ट उड्डाण करतो. ज्या डहाळीवर तो आंबा आहे त्या ठिकाणीच जातो, तिथेच बसतो आणि त्याला जेवढं लागेल तेवढ्या 2-4 टोच्या मारतो आणि तेवढंच खातो. बाकीचा आंबा तिथेच ठेवतो. पक्षाने टोच मारली म्हणून तो अति गोड असेल म्हणून मग आपण तो घेतो, तो भाग वेगळा आहे. पण मला या दृष्टांतात एकच सांगायचं आहे, जरी पाण्याला लागलेला आंबा असला तरी पक्षी तो पूर्णचा पूर्ण आंबा खाऊन घरी जात नाही. त्याच्या पोटाला लागेल तेवढ्याच 2-4 टोच्या मारतो आणि येतो. कदाचित तुम्हाला सांगतो, तोच आंबा घेण्याकरता जर माणूस त्या झाडावर चढला तर काय करीन? तो आंबा तर घेईनच घेईन, पण त्याच्या शेजारची 2-4 घेईन. त्याला म्हटलं की बाबा हा आंबा पुरे झाला तुम्हाला, तुम्ही खा. तो मी तर खातो, पण या बाकीच्या कैऱ्या माझ्या नातूला नेतो. तुम्हाला नाही म्हटलं, तुम्ही पाहू नका बरं, तुम्हाला नाही. म्हणजे थोडक्यात अर्थ असा आहे, आपल्याला काय सांगायचं तेवढं लक्षात घ्या की निसर्गाचे नियम आजही कायम आहेत. ज्याप्रमाणे तो मकरंद ज्या वेळेला आपला व्हायला लागला परिवार, त्यावेळेला तो राखला जात नाही. तो राखून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी राखला जात नाही. जसं जीवनामध्ये जीवाला जीव देणारा प्रेमळ जर कोणी आपला जीवलग भेटला
तर आपण आपल्या मनात जे जे असेल ते सांगितल्याशिवाय राहत नाही. ठरवतो आपण की कोणाला सांगणार नाही, कोणालाच सांगणार नाही. असं जरी तुम्ही ठरवलेलं असलं तरी जीवाला जीव देणारा प्रिय जर भेटला तर त्याच्याजवळ आपण आपलं मन मोकळं केल्याशिवाय राहत नाही. अगदी एक ओवी सांगतो, परिचयाची आहे तुमच्या. भगवान स्वतः आपलं परमात्मा बोलतायत, अर्जुना ऐक, जे न सांगेसी माता देवकीसी, जे न सांगेसी पिता वसुदेवासी, जे न सांगेसी बंधू बळी भद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी देतसो. ऐका, मी अरे कोणाला जे सांगितलं नाही, पण अर्जुना मात्र आता माझ्याकडनं राहुलं जात नाही. तू प्रेमाचा जीवलग मित्र भेटला, आता तुला मी माझ्या अंतकरणातलं इथे गुह्य तमाम शास्त्र, गुह्यातलं गुह्य तत्व मी तुला आता सांगतो. हे ज्याप्रमाणे त्याप्रमाणे अंतरीचा मकरंद राखून येणे, ते कमलकलिका झालेपणे. ती कमलकलिका विकसित झाली, त्यातला जो भ्रमर होता आपला, त्यातला जो परिमळ होता तो दूरवर व्हायला लागला, आणि दूरवर तो सुगंध जाता बरोबर लांब असलेला जो भ्रमर भृंगा तो आकृष्ट झाला आणि त्या ठिकाणी पोहोचला. त्या कमळांच्या नाजूक पाकळ्यांवर बसला, पराक्रम सेवन करू लागला. दुपारी 10 वाजता आला सकाळी, तर दुपारचे 2 झाले तरी तिथेच थांबला. एकदा का माणसाला एखाद्या विषयाचं व्यसन लागलं की किती वाजले हे त्या माणसाला काही समजत नाही. म्हणून व्यसनच जर तुम्हाला लावायचं असलं तर परमार्थाचं लावा, कितीही वाजून चालू राहील रामकृष्ण हरी. पण परमार्थाचं व्यसन काही माणसं लावत नाही. असेच काही व्यसन लावतात की त्या व्यसनाने ते बर्बाद होतात. पण असू दे, आपला मुद्दा काय आहे. 10 वाजता आलेला भ्रमर 2 वाजले तिथेच थांबला, 4 वाजले तिथेच थांबला, 5 वाजले तिथेच थांबला. आता मी एक विचारतो सिद्धांत या ठिकाणी, खाण्याबद्दल वाद आहे का? खाण्याबद्दल वाद आहे का? कारण तुमच्या हातात आहे, तुम्हाला खायला भेटतंय तर माणसानं खाल्लंच पाहिजे. पण खाण्याबद्दल वाद नाही, पण किती खावं याचं ज्ञान पाहिजे ना. माणसानं जरूर खावं, पण पचेल तेवढंच खाल्लं पाहिजे ना. पण लक्षात घ्या, करता 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 6 वाजलेत आणि 6 वाजून 57 मिनिटं झाले तरी तो तिथेच होता. अतिरेक झाला ना. आता ऐका, 6:57 मिनिटाबरोबर तुमच्या लक्षात येईल, 6:57 होता बरोबर काय झालं की ते कमळदल जे होतं ते मिटलं ना. आता मिटलेलं कमळदल आणि आत अडकला भ्रमर. आता दृष्टांतामधला सिद्धांत ऐका, आत भ्रमर अडकला. आता विचारणा केली माऊलींनी तुम्हाला, ज्ञानोबराय म्हणतात खरं सांगा, त्या भ्रमराला त्या नाजूक कमळांच्या पाकळ्यातून बाहेर पडण्याची शक्ती, ताकद, पावर नाही का? कळतंय ना, सोपं आहे ना बोलणं. त्या भ्रमराला त्या नाजूक कमळांच्या पाकळ्यातून बाहेर पडण्याची ताकद नाही का? नाही आहे. किती ताकद आहे त्याला माहिती आहे तुम्हाला? काय करू शकतो तो? मोठमोठ्या लाकडांना छिद्र पाडतो. असा पहा तुम्ही, हे ज्ञानोबांनी सांगितलं. भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे. ऐका, ज्ञानोबांचा कोरड्या काष्टांना छिद्र पाडण्याची ताकद आहे, पण त्या कोवड्या असणाऱ्या, नाजूक असणाऱ्या त्या कळिकेमध्ये आणि मात्र तो त्या ठिकाणी सापडला. का सापडला? कारण आहे त्याचं. ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, परी कमलदल चिरून येणे, ऐसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. कशात बांधला गेला? प्रेम पाशात, स्नेह पाशात. आणि प्रेम पाशात एकदा बांधला गेला, त्या विषयाच्या आहारी गेल्याचा परिणाम काय झाला? आत्मघाताला कारणीभूत झाला. स्वतः जीवानिशी गेला तरी देखील त्याने परिमळाला सोडलं नाही. एवढा अतूट भाव त्याचा जसा, त्याप्रमाणे देवा तैसी तुझी गोडी लाव माझा, तुझे गोडी
सुंदर परिमळाची धाव भ्रमर ओढी ऐशी तुझी गोडी लागो मज. त्याचप्रमाणे या अभंगामध्ये पुन्हा ज्ञानोबाराय एक गोड दृष्टांत देतात. उदाहरण सांगितलं ऐका. उन्हाळ्याचे दिवस आहे, रखरखत ऊन आहे, मे महिना आहे. ऐका, दुपारचं सुंदर भोजन झालेलं आहे. कोणतं? स्लाब, वरण बट्टीन वांग्याची भाजी. बस दुपारचं जेवण झालं, ऊन तापताय, रस्त्यानं चाललंय आणि रस्त्यानं जात असताना तहान लागली. तहानेनं व्याकुळ झाला. चालतोय, कुठे पाणी मिळत नाही. कोणीतरी शेतकरी दिसला. शेतकरी दादाजवळ गेला. शेतकरी दादा, अहो थोडं पाणी मिळेल का? शेतकरी दादा म्हणायला लागला, ए बघ 2 वाजायची वेळ आहे. आमच्याकडे आमच्या शेतात तर पाण्याचा तुटवडा आहे, पण मी शेतकरी माणूस आहे. मी 3 भाकरी आणलेल्या आहेत, 1 भाकर खा. चालेल की नाही? नाही चालणार. गेला तिथून पुढे गेल्याच्या नंतर अजून एक माणूस भेटला. का हो पाणी भेटेल का? म्हणे पाण्याचं तर आमच्याकडे दुष्काळ आहे, 10 दिवसानं पाणी येतं, दुष्काळच आहे. पण हे पहा, आमच्याकडे ना तूप आहे, तूप प्या. चालेल की नाही? लक्षात घ्या. तुम्ही तूप द्या, दूध द्या, भाकरी द्या, काय द्यायचं द्या. तहानेने व्याकुळ झालेला माणसाची धाव ही ज्याप्रमाणे पाण्याकडेच जाईल, त्याप्रमाणे देवा तैशी तुझी गोडी लागो या जीवा. हे तत्व दिलं अभंगाच्या 3ऱ्या चरणात. तृषा लागली या जीवनाते गोडी, तृषा लागली या जीवनाते गोडी, तृषा लागली या जीवनाते गोडी, तृषा लागली या जीवनाते गोडी. तुझी गोडी लागली या जीवा, तुझी गोडी तुझी गोडी लागली या जीवा, तैसी तुझी गोडी लागो या जीवा. विटागे माय विना, विटागे माय विना, विटगे माय विटेना, विटगे माय विटेना. तृषा लागली या जीवनाते गोडी, तैसी तुझी गोडी लागली या जीवा, तैसी तुझी गोडी लागली या जीवा, तैसी तुझी गोडी लागली या जीवा. तृषा लागली या जीवनाते गोडी, तैसी तुझी गोडी लागो या जीवा, तैसी तुझी गोडी लागो या जीवा, तैसी तुझी गोडी लागो या जीवा. माऊली वर्णन करतात या ठिकाणी तृषा लागली या. 2 दृष्टांत जे पहिला परिमळाचा दिला आणि दुसरा तृषा लागली या जीवनाते ओढी. तहानेने व्याकुळ झालेल्या माणसाच्या समोर फक्त एकच ध्येय आहे, त्याला जीवन म्हणजे पाणी हवं आहे. जशी त्याला पाण्याची ओढ, तैशी तुझी गोडी लागो या जीवा. देवा तशी तुझी माझ्या जीवनामध्ये गोडी लागावी. असे 2 दृष्टांत या ठिकाणी आपले दिले. आता असा असणारा जो भगवान परमात्मा, त्याचं मूळ रूप कुठे आहे, तो कुठे राहतो, तो काय करतो, तो जवळ कसा आहे, तो भेटत कसा नाही, या सर्व गोष्टींचा थोडासा उहापोह करून असा परमात्मा जर तुम्हाला भक्तिभावनेच्या योगानं प्राप्त झाला तर त्यापासून प्राप्त होणारं फल कोणतं, अशा 2-4 प्रश्नांची उत्तर आपल्याजवळ बाकी आहे. आणि त्या प्रश्नांची उत्तर शोधण्याच्या अगोदर
आता 2 चरणाचं चिंतन आपण केलं, 2 चरणाचं बाकी आहे. तत्पूर्वी कोणीही आळस न करताना एक वार मोठ्या प्रेमानं सांप्रदायाने मला अनुसरून आपण भगवंताच्या नामाचं गोड चिंतन करू. चिंतन अत्यंत गोड करा. तुम्ही जर चिंतन आता उरलेल्या 15 मिनिटात 15 मिनिटंही केलं तरी माझं काहीच म्हणणं नाही. काय म्हणणं आहे तुमचं सांगा. का चिंतन करता का मी बोलत राहू? बोला. आता आपण भजन करणार आहे, मग 15 मिनिटं आपण भजन करता का मी बोलत राहू? सांगा, तुम्ही ठरवा. आता बोलून बोलून आम्ही थकलो, सांगून सांगून थकलो, पण भजन करायला तुम्ही अजून काही लागले नाही. तर लागा, सावध होऊन भजनी लागा आणि देव करा कैवारी. सावधगिरी बाळगा, भजनाला लागा. कारण कथा चालल्या आहेत आपल्याकडे, प्रवचनं चाललेले आहेत, मोठमोठे सत्संग चाललेले आहे, मोठमोठे आयोजन चालू आहे या नगरीमध्ये, पण भजन करण्याचा भास बाजून संपलेला नाही. भजन काही नाही, भजन बंद आहे. कारण भजन बंद आहे कशावरून समजतं? हे बाबा आहेत, हेच विचार, हेच भजन करतात. खरं हे यांच्याकडे आहे. ते आमच्याकडे मोठं धर्मानुष्ठान चालू आहे, एवढं मोठं धर्मानुष्ठान चालू आहे. मोठा मंडप आहे सुरभी ग्राउंडला, रामायण कथा आहे, मोठं आहे. पण तिथेही ही प्रोसिजर आहे. त्या कथा आहे, ते कथेमध्ये बाबाजी सांगतायत, वाजंत्र वाचतायत आणि लोक नाचतायत. आणि 24 तास ते एकची सुंदर कुटी बनवली. त्या कुटीमध्ये असे बाबासारखे 15 माणसं आहेत तिकडचे, उत्तर तिकडचे, अयोध्येकडचे. त्यांचं 24 तास चालू आहे. सीताराम 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 सीताराम. म्हटलंय आपलीच प्रोसिजर आहे. कारण हे 10-15 लोक बिचारे यांचं चाललं आहे सीताराम सीताराम, हे खरं आहे. आणि ते बाकीचा रात्रीचा जल्लोष तो खोटा आहे, तो दिखाऊ आहे. तो जल्लोष नुसता त्या तालाचा आहे, त्या डीजेच्या तालाचा आहे. त्या डीजेच्या तालाचा तो जल्लोष देवाला मान्य नाही. लक्षात ठेवा. आमचे कीर्तन कमी झाले तरी आम्ही बोलतोच, पण कीर्तन काही कमी होत नाही. कारण आमचे गिराईक आहे, सोन्याचे गिराईक असतातच. पण आम्हाला सांगावंच लागतं तुम्हाला, अलीकडच्या कालखंडामध्ये खरंच ध्येय भजन आहे. भजन ऐकता किती दिवस ऐकत बसता? भजन कधी करा? भजनाला लागा. म्हणून ऐका, आता गोड भजन करू. आता आपल्याला 3 भजनं बाकी आपले. 15 मिनिटात 2 चरणही आहेत आणि 3 भजनही आहेत. म्हणून भजनाचा काय पाता मी करत नाही. कसा आपल्या भजनाची फॉर्म्युला कसा बदलला मी सांगतो लोकांचा. तुमचा भजनाचा फॉर्म्युला असा आहे, बोलता बोलता उरतात 2-3 मिनटं, आणि ते 2-3 मिनटं उरल्याच्या नंतर प्रोसिजर म्हणून हे 3ही भजनं म्हणावेच लागतात. ते 3 भजनं म्हणता म्हणता लगेच सुरुवात होते. विडोबा रोकमाय विडोबा रोकमाय ढोबा रोकमाय ठोबा ढोबा 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली झालं. जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले समाधान. आता या 5 मिनिटात जर असं अनेक ठिकाणी आम्ही ऐकलंय, 5 मिनिटात जर असं झालं तर त्याच्याऐवजी या 2 तासाच्या कीर्तनामध्ये त्या 2-4 गोष्टी कशाला सांगत बसले? कशाला त्या सासूची गोष्ट सांगितली, सोन्याची गोष्ट सांगितली, कशाला त्या चोराची गोष्ट सांगितली? अर्धा तास कीर्तनात चोराची गोष्ट. आणि जे महत्वाचं भजन आहे त्या भजनाला वेळ नाही. तुका म्हणे ते भजनाप्रमाणे आणि काय थोरपणे जाणावे ते. म्हणून लक्षात घ्या, कीर्तनाचा मुख्य आत्मा भजन आहे. म्हणून आता पुढचं कीर्तन हो न हो म्हणजे आता भजन करा. विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. परिमळाची धाब भ्रमर ओढी तैसी तुझे गोडी लागू मज तृषा लागली या जीवनाते ओढी तैशी तुझे गोडी लागो या जीवा. मायका असं असणारं जे परब्रह्म तत्व भगवान परमात्मा ते तत्व कसं आहे तर ते अवीट आहे, ज्याचा कदापि वीट येत नाही. ते कुठे आहे तर ते साधकाच्या अगदी जवळ आहे. त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर ते जवळ असून साधकाला प्राप्त होत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य अभंगाच्या तिसऱ्या चरणात, आपल्या दुसऱ्या चरणात. अविटा गे माया विटेला, अविटा गे माया विटेला. अविटा गे माया विटेना, अविटा गे माया विटेना. या दुसऱ्या चरणामध्ये गोड चिंतन आहे. अगदी थोडक्यात बघू. परब्रह्म तत्व कसं आहे तर ते अवीट आहे. कारण संसारामध्ये भगवत तत्वाचा वीट येत नाही. बाकीच्या गोष्टी तुमच्या कितीही प्रिय असू द्या, खाद्य असो, वाद्य असो, आप्त असो, सोयरे असो, जन असो, जे असतील नसतील ते सर्व, याचा कधी ना कधी वीट येतो. कधी ना कधी. रोज तुम्हाला शिरा द्या, वीट आला. रोज बासुंदी वीट आहे. रोज तीच भाजी वीट आहे. खाद्याचं तसंच आहे, वाद्याचं तसंच आहे. रोज काही करा ते तेच आहे. कितीही प्रेमाचा पाहुणा असला, किती दिवस, कितीही प्रेमाचा पाहुणा असला, किती दिवस, 3 दिवस. 3 दिवस ना. काही भागामध्ये जाताबरोबर पहिल्या दिवशी पुरणपोळी होते. ज्या घरात पहिल्याच दिवशी पुरणपोळी पाहुण्याला झाली त्याने त्याच रात्री बॅग उचलून जायचं. कारण पुरणपोळी पहिल्या दिवशी केली जात नाही. पहिल्या दिवशी पिठलं पोळी, दुसऱ्या दिवशी वरणपोळी आणि तिसऱ्या दिवशी पुरणपोळी. पुरणपोळी झाल्याच्या नंतर जर पाहुणा राहत असला तर त्याला स्वतः करावी लागते पोळी, म्हणजे त्याचा मान खाली येतो.
ऐका, किती प्रेमाचा असू द्या, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा, संतांचं वर्णन आहे. कितीही प्रेमाचा बुवा असू द्या, कोटपर्यंत या महाराज बसा महाराज, या महाराज बसा महाराज, या या घ्या दूध घ्या महाराज, कोटपर्यंत त्यानं समजून घालायचं आहे. काला होईन तेथपर्यंत. भलेही काला झाल्याच्या नंतर पुढच्याच रविवारी आलं तरी चालेल, पण काला झाला की हाला. लक्षात घ्या. मला हे काही आता सांगून वेळ घ्यायचा नाही, पण संतांचं प्रमाण सांगतो. वीट नाही पांडुरंगी आणि वाढे अंगी अर्थते. परमात्मा तत्वाचा वीट नाही. लक्षात घ्या. तुमचे फिल्मी संगीत किती असू द्या, दरवर्षी ते गाणं चालत नाही. प्रत्येक वर्षात एकच फेमस गीत असतं, त्याचा नंबर एक असतो, तेच जास्त चालतं. पण आज 700 वर्ष झाले असतील, 800 वर्ष झाले असतील, तेव्हापासून सुरुवात आहे, त्याचा वीट झाला नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, रूप पाहता लोचनी, कधी वीट नाही त्याचा. लक्षात घ्या. कारण वीट नाही पांडुरंगी आणि नाही अंगी अर्थते. म्हणून विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, कारण त्याचा वीटच येत नाही, जसं अवीट आहे ते. संसारातले सर्व गणित विटणारी आहेत. प्रपंचातली माणसं किती असू द्या तुम्हाला, पत्नी जितके आवडते आवडते आवडते, पण पोरग झाल्याच्या नंतर पोरग जेवढं आवडतं तेवढं तिने आवडत. पहा तुम्ही गणित कसं आहे. पोराला आई आवडते आवडते आवडते, पण ती येत नाही तेथपर्यंतच आवडते. ती आली की ही आवडतच नाही. कळतं ना तुम्हाला? काही जास्त सांगण्याची मला गरज नाही. पण कोणत्या न कोणत्या गोष्टीचा कधी ना कधी वीट येतो, पण वीट न येणारी गोष्ट परमात्मा आहे. पण अवीट विटेना, मग तो देव आहे कुठे? जवळी जवळी. कबीरदासांचं पद सांगतो एका मिनिटात. देव कुठे आहे? नारद भक्तिसूत्रामध्ये त्याचं चिंतन आहे की देव कुठे आहे. नारदाने विचारलं, भगवंताने सांगितलं, ना हम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रवो मद्भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. हे उत्तर तिथे आहे. कोठे नका पाहू करा हरिकथा, तेथे अवचिता सापडेल तो दूर नाही. देव कुठे आहे हे कबीरदास एके ठिकाणी कसं गोड सांगतात ऐका. मोको कहाँ ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में. जवळ आहे. मोको कहाँ ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में, ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काबे कैलास में, मैं तो तेरे पास में. काय गोड चिंतन दिलं. मैं तेरे पास में, तुझ्या जवळ आहे. ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काबे ना कैलास में. वाढवत नाही. काही लोकांनी हे ऐकलं, त्यांनी म्हटलं, महाराज तुम्ही रात्री अगदी बरोबर सांगितलं. देव मंदिरात नाही, देव मस्जिदमध्ये नाही, देव काब्याला नाही, देव कैलासामध्ये नाही, म्हणून आम्ही मंदिरं भक्त बांधलीत, मंदिरात जात नाही. त्याचा अर्थ तो नाही आहे. त्याचा अर्थ तो नाही. तर मैं तो तेरे पास में याचा अर्थ असा आहे की परमात्मा आपल्या हृदयात आहे. जवळ आहे, जवळ. पण जवळ असलेला जो परमात्मा, त्याचं वैशिष्ट्य तेवढंच बोलतो आता, त्या तेवढाच वेळ आहे. जवळ असलेला भगवान परमात्मा तो आपल्याला भेटत नाही. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याचं काय कारण आहे? गीताशास्त्रामध्ये गोड चिंतन आलेलं आहे या विषयावर, की जवळ असलेल्या परमात्म्याला हा साधक भक्ती साधना न करण्याचा प्रयत्न आणि विषयाच्या आहारी गेल्याच्या मुळे आणि माझ्या धर्मशास्त्रावर विश्वास न ठेवल्यामुळे आतला जो परमात्मा त्याला तो प्राप्त करू शकत नाही. त्याला मी प्राप्त होत नाही, तो मला भेटत नाही, आणि तो जन्म मरणाच्या परंपरेमध्ये फिरतो. असं गीतेमध्ये स्पष्ट चिंतन आहे. भगवान कृष्ण परमात्मा बोलतात आणि त्यावरच्या ओव्या आपल्या करता गरजेचे आहे. अश्रद्धानाय पुरुषः धर्मशास्त्र परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. यावर ज्या ओव्या आहेत त्या अत्यंत सुंदर आहे. त्या आपल्या विषयाचं स्पष्टीकरण करणाऱ्या ओव्या आहे. ओव्या सर्वांच्या परिचयाच्या जरी असल्या तरी सांगतो, ऐका जरा. पहिलं चिंतन. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. कडण्यासारखं आहे. गाईचं दूध पवित्र आणि गोड आहे असं सांगितलं जातं. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. आता गाईचे असताना दूध आहे,
आणि गाईच्या स्तनावर गोचिड आहे. ऐका चांगलं, गाईच्या स्तनात दूध आहे आणि गाईच्या स्तनावर गोचिड आहे. प्रश्न माझा असा आहे, गोचिडेला दूध किती दूर? जवळ आहे ना? जवळी आहे, परी भेटे ना. का न भेटे? तर पाये पा दूध पवित्र आणि गोड. पासी, पासी म्हणजे जवळ. पासी तिचेचिया पदरा आड, पण तया अभेरुने गोचिड अशुद्ध काय न सेविती. अपवित्र रक्त ते सेवन करते, जवळी आहे परी भेटे ना. दुसरा दृष्टांत तसाच दिला. तो पहिला दृष्टांत इथे सांगितला का कमलकंद आणि दरदुरी नांदवणूक एकेचे घरी. कमलकंद, दरदुरी म्हणजे बेडूक. त्या कमळाच्या पायथ्याशी बेडूक असतं आणि कमळाचं फूल विकसित झाल्याच्या नंतर तो मकरंद सेवन करण्याकरता लांबून भ्रमर येतो, पण 24 तास त्याच्या पायथ्याशी असलेल्या बेडकाला ते परागकण किती दूर? जवळी आहे, पण भेटे का? न भेटे, कारण त्याच्या नशिबात काय आहे? चिखल. येरू चिखल चिवरे, तो चिखल तुडवतो. तिसरा दृष्टांत आहे का निदैवाच्या परिवारी लोह्या रुतलिया सहस्रवरी ते तर बैसोने उपवास करी दरिद्री जिये. एखादा दरिद्री माणूस उपवास करतोय, उपवास मार करतोय, निर्धन आहे, पण ज्या ठिकाणी बसलेला आहे त्या ठिकाणी धनाचा मोठा हंडा आहे. ते तर बैसोने उपवास करी दरिद्री जिये. अनेक दृष्टांत माऊलींनी दिलेले आहेत. सिद्धांत सांगतो, तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. तसा सर्वांच्या हृदयात मी आहे. वाढवायचं नाही, थांबायचं इथे, कारण सर्वांच्या हृदयात परमात्मा आहे. संतांनी आपल्या हृदयातच परमात्मा ठेवला, पण हृदय बंदीखाना केला. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम भ्रांतासी काम विषयावरी. म्हणून अविटगे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. असं गोड चिंतन या ठिकाणी ज्ञानोबांनी दिलं. मग ज्ञानोबा काय म्हणतात, अशा त्या परमात्म्याचं, अशा त्या पांडुरंगाचं, अशा त्या विठ्ठलाचं माझ्या अंतःकरणामध्ये एकदा का आवड निर्माण झाली की त्या आवडीचा परिणाम काय आहे एक ओवी सांगतो, आणि मग नंतर गोड सुंदर तालात तुम्ही चाल म्हणा. म्हणजे वेळ आपला संपलन, चालही संपलं. एक ओवी मला सांगायची आहे फक्त. आता बघा, विषय आपला काय आहे. एकदा का त्या भगवान परमात्म्याची, विठ्ठलाची अंतःकरणात आवड निर्माण झाली की त्यापासून मिळणारं फल कोणतं, हे फल तुम्हाला सांगतो. अगदी सोपा दृष्टांत माऊलीने सांगितला आणि ओवी वापरली. माऊली सांगतात, भली मोठी आपण मिठाची हत्तीन बनवली. कशाची? मिठाची मोठी हत्तीन. लोक जसे पदार्थ बनवतात तसं हत्तीन बनवली, पण मिठाची बनवली. आणि त्या मिठाच्या हत्तीनीला तहान लागली, म्हणून तिला पाणी पिण्याकरता समुद्रामध्ये नेलं. असं त्या लोखंडी गाड्यावर बसून समुद्रामध्ये नेलं. आता मिठाच्या हत्तीनीला पाणी पिण्याकरता समुद्रामध्ये नेल्यानंतर ती हत्तीनी पाणी पिऊन किती तासाने परत आली? उत्तर देणाऱ्याला बेंटेचा दागिना भेटेल. येणार नाही? येणार नाही. माहिती आहे तुम्हाला काय येणार नाही? त्याचं कारण आहे, कारण ती तिच्या मूळ स्वरूपाला गेली. कारण जिथून ते तयार झाली तिथेच पोचली ना ती. तिचं ते स्वरूप मूळचं होतं त्या मिठाचं. मग त्याच स्वरूपाला ती गेल्यामुळे जीव हा परमात्म्याचा अंश आहे. आणि तोच जीव ज्यावेळेला परमात्म्याशी एकरूप होतो त्यावेळेला तो परमात्मा रूप बनतो. ज्ञानोबरांनी तिथे दृष्टांत दिला. लवणाची कुंजरी सुदलिया लवन सागरी आणि होयची ना माघारी परती देखा. हा जसा तिचा स्थायी भाव तिला प्राप्त झाला त्याप्रमाणे ज्ञानोबराय म्हणतात की विठ्ठली आवडी निर्माण झाल्याच्या नंतर हा जीव हा ब्रह्मरूप अवस्थेला प्राप्त झाला. हा अनुभव अभंगाच्या शेवटच्या चरणात दिला. बाप रखुमा देवी वरा विठ्ठली आवडी. बाप रखुमा देवी वरा
विठ्ठली आवडी बापा रखुमादेवी वरू विठ्ठली आवडी बापा रखुमादेवी वरू विठ्ठली आवडी बाप रखुमादेवी वरू विठ्ठली आवडी बाप रखुमादेवी वरू विठ्ठली आवडी बापा रखुमादेवी वरू विठ्ठली आवडी ओ बापा रखुमादेवी वरू विठ्ठली आवडी गोडी असे गोडी मिळून गेली गोडी असे गोडी मिळून गेली आवीट गे माय भेटेना आवीट गे माय भेटेना गोडीसी गोडी मिळून गेली गोडीसी गोडी मिळून गेली अवेट गे माय भेटेना अवेट गे अवेट गे माय भेटेना जवळे आहे परी भेटेना
असे गोडी मिळून गेली अविट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. थोडक्यात आपल्या संकलित वेळेमध्ये आणि सेवेकरता निवडलेल्या अभंगाचा आणि सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न केला.